एवढा भारी केक जर घरी होतोय, तर बाहेरचा कपकेक पोरांना कशाला द्यायचा सांगा बघू. किती स्पंजी हा केक झालाय आणि चवीला काय लागतोय म्हणून तुम्हाला सांगू. घरची तुमची चिमुरडी खुश झाली नाही तर माझं नाव बदला. बनवायला पण हा खूप सोप्पा आहे. आता ज्यांना गुलाबजामुन आणि केक लय आवडतो त्यांनी पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह आणि शेअर करा. तर काय करायचं आहे बघा, मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा घ्यायचा आहे, पाव वाटी दही घ्यायचं आहे, अर्धी वाटी दूध घ्यायचं, पाव वाटी त्याच्यामध्ये साखर घालायची आणि पाव वाटी बघा तेल घालायचं आहे. प्रमाणासाठी फक्त 1च वाटी वापरायची आहे. आता गुलाबजामुन म्हटल्यावर पाक येणार, त्यामुळे मी इथं बघा साखर कमी वापरले. आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि 10 मिनिटं आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि एका डायरेक्शनमध्ये बघा हे मिक्स करायचं आहे. अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं. घरातल्या एकसारख्या वाट्या घ्यायच्या आहेत. इथे मी अडी कोबिकचा बघा पेपर घेतला आणि बरोबर वाट्यांच्या मापानं तो कट केलाय. वाट्यानं आतून तेल लावायचं, त्याच्यामध्ये तो पेपर घालायचा आणि अर्धी अर्धी वाटी बघा त्याच्यामध्ये बॅटर भरायचं आहे. आता थोडंसं हे टॅप टॅप करायचं आणि वरून आपल्या आवडीचे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आणि केक बेक करायला ठेवून द्यायचा आहे बघा 25 मिनिटं. किती मस्त वाटीभर केक फुगलाय बघा. आता शेवटी नेहमीच आपला गुलाबजामुनचा पाक असतो की नाही, तो केकवर ओतायचा. एवढी भारी गुलाबजामुनची टेस्ट या केकला येते. नक्की करून बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.